बातमी येते ती म्हणजे राजाभाऊ फड यांचं नाव टाकून 5 लोकांनी खून केला असं सांगितलं। सुशील कराड, वाल्मिक कराड यांचे चिरंजीव आहेत आणि अतुल दुबे हे सायबर तज्ञ आहेत। यांना 2 मुलांनी 6 मोबाईलवरती बोलणं झालंय। महादेव मुंडे यांचा खून झाला, मग मोबाईल यांच्या घरात कसा गेला? सुरेश धस यांनी वाल्मिक कराड याच्या मुलावरती गंभीर आरोप केलाय। महादेव मुंडे हत्या प्रकरणात सुरेश धस यांनी केलेला हा खळबळजनक दावा। महादेव मुंडे खून प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांची मुलं सुशील कराड आणि श्री कराड यांनी पोलीस अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना 150 कॉल केलेत, ते चेक करण्यात आलेत असा दावा सुरेश धस यांचा। 6 जणांचे खंडणीसाठी फोन आले असा दावा सुरेश धस यांनी केलाय। वाल्मिक कराडच्या दोन्ही मुलांवरती आरोप केलाय। महादेव मुंडे प्रकरणी 6 जणांचे खंडणीसाठी फोन आल्याचा दावा सुरेश धस यांचा। हत्या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस कर्मचारी हे देखील वादग्रस्त आहेत असं सुरेश धस यांचं म्हणणं आहे। एक कर्मचारी 15 वर्षांपासून एकाच ठिकाणी काम करतोय। वाल्मिक कराड याच्या मुलांवरती सुरेश धस यांनी आता आरोप केलेत। महादेव मुंडे हत्या प्रकरणी 6 जणांचे खंडणीसाठी फोन आले असा दावा सुरेश धस यांनी केलाय। महादेव मुंडे यांची हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराडच्या दोन्ही मुलांनी तपास अधिकाऱ्यांना 150 वेळा कॉल केले असा दावा सुरेश धस यांचा। मुंबईमधल्या सायबर ब्रांच पोलीस अधिकाऱ्याच्या तपासातनं ही माहिती उघड झाल्याचा दावा सुरेश धस यांनी केलाय। सुशील कराड आणि श्री कराड। सुशील कराड हे वाल्मिक अण्णाचे चिरंजीव आहे आणि श्री कराड यांचे या दुबे मला वाटतं मुंबईवरनं कोण आणलेले आहेत, अतुल दुबे सायबर तज्ञ यांना आणले। 6 मोबाईल क्रमांकावरून वाल्मिक कराड यांचे चिरंजीव सुशील आणि श्री या 2 मुलांनी पोलीस निरीक्षक रवींद्र सानप, त्याच्यानंतर विष्णू फड, गोविंद भताने आणि भास्कर केंद्रे, परत हीच नावं काय आहेत, या 6 मोबाईलला अर्धा पास सतत मला वाटतं 100 वेळा 150 वेळा मोबाईल केलेले। अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। बीडमधनं आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्या सोबत आहेत। सुरेश, आता सुरेश धसांनी वाल्मिक कराड नंतर त्याच्या मुलांकडे आता मोर्चा वळवलाय, काय माहिती, काय खुलासे केलेत त्यांनी? आज सुरेश धस यांनी महादेव मुंडे यांच्या हत्ये प्रकरणामध्ये पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर गेल्या 15 महिन्यापासून या प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांनी काहीच काम केलं नाही, आरोपींना देखील अटक केली नाही। एकूणच या सगळ्या गोष्टीच्या संदर्भातला जो पाडा आहे तो पोलीस अधीक्षक यांच्या समोर वाचला। त्याचबरोबर हा जो तपास आहे हा स्थानिक गुन्हे शाखेनं इथल्या स्थानिक गुन्हे शाखेनं तो तपास करावा अशी देखील मागणी केली। यावेळी सुरेश धस यांनी एसपींची भेट घेतल्यानंतर जे दावे केलेले आहेत ते धक्कादायक दावे आहेत। यामध्ये महादेव मुंडे यांचा खून झाल्यानंतर जे तपासी अधिकारी त्या ठिकाणचे अंमलदार कॉन्स्टेबल आहेत यांना सुशील कराड आणि श्री कराड हे वाल्मिक कराड यांची 2 मुलं आहेत, या मुलांनी जवळपास 150 वेळा कॉल केला होता आणि त्या 6 वेगवेगळ्या मोबाईलवरून कॉल केला होता असा दावा सुरेश धस यांनी केलेला आहे। त्याचबरोबर तिथं जे पोलीस कर्मचारी काम करतायत त्यांची वारंवार सुरेश धस यांनी या अगोदर देखील तक्रार केली, 2-3 प्रकरणामध्ये तेच त्या ठिकाणी होते असा देखील आरोप केलेला आहे। तर या प्रकरणामध्ये 15 वर्षापासून एक जो त्या ठिकाणचा कॉन्स्टेबल आहे तो देखील काम कार्यरत आहे। हे सगळं असं का होतंय असा प्रश्न सुरेश धस यांनी उपस्थित केला। तर या संपूर्ण प्रकरणाचा तपास पुन्हा एकदा केला जावा, जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई केली जावी असं सांगत असताना सुरेश धस यांनी आता जो मोर्चा आहे तो वाल्मिक कराड यांच्यानंतर आता त्यांची जो 2 मुलं आहेत सुशील कराड आणि श्री कराड यांच्याकडे वळवलेला आहे। आणि त्याचबरोबर जो एक महादेव मुंडे हत्या प्रकरण आहे या प्रकरणामध्ये त्यांचा काही संबंध आहे का किंवा त्या संदर्भात चौकशी झाली का? जे आरोपींना अटक करण्यापर्यंत रवींद्र सानप गेले होते, मग त्यांना आरोपींना अटक करण्यापासून कुणी रोखलं, याच्यावरती राजकीय दबाव कुणाचा होता, असे अनेक प्रश्न सुरेश यांनी उपस्थित केलेले आहेत। त्यामुळे एकत्रितच या प्रकरणामध्ये आता वाल्मिक कराड यांच्या मुलांची चौकशी केली जाणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। बिलकुल सुरेश, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी।